नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन झोपण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला काही झोप येत नाही. सायलीबरोबर घातलेल्या सगळ्या गोड क्षणाची त्याला आठवण येत असते. तेव्हा तो सायलीला फोन करतो पण सायली काही फोन उचलत नाही. बायको, मला तुझ्याशी बोलायचं आहे, फोन का उचलत नाही तू? मला असं झालंय कधी एकदा सकाळ होईल आणि मी माझ्या बायकोला जाऊन भेटेल. त्यानंतर मोबाईलमध्ये सायलीचा फोटो बघतो. मिस यू बायको म्हणून झोपण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे अस्मिता झोपलेली नसते आणि ती लॅपटॉपवर सर्च करून बघत असते की तिच्या मुलासाठी कुठे नॅनी भेटते का. बरेच वेबसाईट ती चेक करत असते. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो दोघांसाठी कॉफी घेऊन. अगं अस्मिताई, तू अजून पण काम करते? कामाचा लोड जास्त आहे का? तेव्हा अस्मिता म्हणते, नाही रे, मी स्मिथसाठी नॅनी बघत होते. तेव्हा अश्विन पण विचार करतो की अस्मिताईला इतकं समजून सांगितल्यानंतर सुद्धा हिच्या डोक्यातनं गेलं नाही. अश्विन सांगतो, अगं अस्मिताई, तू जरा घाई करते असं नाही वाटत आहे? अस्मिताई म्हणते, अरे नाही, घाई करत नाही मी, पण मला खूप काळजी वाटते रे स्मिथची. ऑफिसमध्ये पण माझं कामात लक्ष लागत नाही. असं वाटतं ममाकडनं सगळी काळजी घेतली जाईल का? ममावर जास्त लोड तर येणार नाही ना कामाचा? कारण आता सायली पण घरी नसते आणि मी पण नाही. तेव्हा ममाकडनं या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही ना. अश्विन सांगतो, अगं पण मम्मा बोलली ना, ती गोलूला व्यवस्थित सांभाळेल. मग तू थोडा वेळ दे ना मम्माला. आपण तिघं पण लहान असताना मम्मानीच सांभाळलं आपल्याला. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे ती सगळी गोष्ट वेगळी होती, पण आता या वयामध्ये मम्माला सगळा भार पेलवला जाईल का? आणि मला सगळा भार मम्मावर नाही टाकायचा. अश्विन सांगतो, अगं पण मम्मा स्मिथकडे भार म्हणून बघतच नाही, ती खूप प्रेमाने करते त्याचं सगळं. आणि डॉक्टर म्हणून मी सांगतो, लहान बाळाला त्याची आई किंवा त्याची आजी या दोघांनी सांभाळलं पाहिजे. त्यांच्या कुशीमध्ये तो जास्त सुरक्षित असतो. जास्त विचार करू नको, सगळं काही ठीक होईल. अस्मिता म्हणते, सगळं ठीक होईल ना? अश्विन सांगतो, 100% सगळं काही ठीक होईल. तू कॉफी घे बरं. दोघं पण कॉफी एन्जॉय करतात. तर दुसरीकडे प्रिया त्या शिंदे म्हणून आलेल्या माणसाला म्हणते, शिंदे, तुला हे काम करायला जमेल का? तेव्हा तो शिंदे म्हणतो, हो जमेल ना. माझा खिस्सा जर गरम होणार असेल तर मी इन्स्पेक्टरचं काम काय, भिकाऱ्याचं काम करायला सुद्धा तयार होईल. तेव्हा नागराज काका म्हणतात, या शिंदेला पाठवणार आहे तू आश्रमामध्ये? हा किती ओव्हर स्मार्टपणा दाखवतोय, तिथे लगेच पकडलं जाईल. या म्हणते, मग काय करणार? तुम्हाला आठवतं ना इन्स्पेक्टर धुमाळ काय बोलले? तुम्ही जर इन्स्पेक्टरला इथे आत्ता बोलवलं असतं तर ही वेळ आलीच नसती. तेव्हा नागराज काकांना पण आठवतं, इन्स्पेक्टर प्रियाला भेटायला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले आणि प्रियाने तिचा प्लॅन सांगितला तेव्हा ते सचिन समोर हात जोडूनच म्हणायला लागले, नाही सचिन सर, मला माफ करा, मी हे काम नाही करू शकत. आणि मी जर हे काम केलं तर मी सस्पेंड होईल, माझी नोकरी जाईल आणि मला अशा मोठ्या गुन्ह्यांमध्ये नाही अडकायचं आहे. राज काकाही म्हणतात, अरे धुमाळ, काय बोलतोय तू? सचिन पण म्हणतो, इन्स्पेक्टर धुमाळ, तुम्ही काय बोललात आम्हाला? आम्ही जे सांगू ते करायला तुम्ही तयार असाल, आता नाही का म्हणताय? इन्स्पेक्टर म्हणतात, हो मी म्हटलो होतो, पण मला असं वाटलं की फक्त जुना FIR नोंदायचं आहे आणि त्याचा रेकॉर्ड तुम्हाला हवा आहे, पण या सगळ्यामध्ये मला नाही अडकायचं. प्रिया म्हणते, तुला माहिती आहे ना, तू जर हे काम केलं तर किती पैसे मिळतील तुला? इन्स्पेक्टर म्हणतात, हो माहिती मला, पण आता पैशाने आंघोळ जरी घातली ना तरी मला हे काम नाही करायचं. आणि मी तर म्हणतो तुम्ही सुद्धा हे काम करू नका, पुन्हा या सगळ्यामध्ये तुम्ही शिक्षा भोगाल. तेव्हा प्रिया म्हणते, तुझी इच्छा नाही तर मी हे काम तुला सांगू शकत नाही, कारण अर्जुन सायली समोर जाणाऱ्या माणसामध्ये मला कॉन्फिडन्स असायला हवा. तुझ्यामध्ये तर अजिबात कॉन्फिडन्स नाही आहे, तेव्हा मीच तुला पाठवणार नाही. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून बाहेर पडल्यानंतर ही गोष्ट कोणाच्याही कानावर जायला नको, नाहीतर तुझं अख्खं खानदान मी संपेल. तेव्हा इन्स्पेक्टर प्रियाचे पाय धरून म्हणतात, मॅडम मला जाऊ द्या, मी बाहेर कोणालाच काही नाही सांगणार, पण यामध्ये मला अडकायचं नाही, प्लीज जाऊ द्या मला. तर प्रिया त्यांना जाऊ देते. इन्स्पेक्टर तिथून गेल्यानंतर सचिन म्हणतो, आता आपण काय करणार आहोत? नागराज काका म्हणतात, आता आपण काहीच करू शकत नाही, हा प्लॅन कॅन्सल करा. प्रिया भडकते, हा प्लॅन कॅन्सल होणार नाही सचिन, आता तूच करू शकतो. असा एक माणूस शोध तो अर्जुन सायली समोर गेल्यानंतर कॉन्फिडन्सली बोलू शकेल. नागराज काकाही म्हणतात, प्रिया, हे तुला एवढं सोपं वाटतंय का? त्यांच्याकडनं पूर्ण तयारी करून घ्यावी लागेल. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटतंय? या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला नसेल, पण आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. या सगळ्या कामामध्ये आपल्याला पोलिसाची गरज लागणारच आहे. सचिनने आणलेल्या माणसाला आपण खोटा पोलीस बनवून तिथे पाठवूया आणि त्याच्याकडनं कशी तयारी करून घ्यायची ते मी बघते. तर नागराज काकांनाही तो घडलेला सगळा प्रकार आठवतो. तेव्हा ते पण शिंदेला पाठवायला तयार होतात आणि प्रियाही म्हणते, आता या दोघांकडनं पण अशी तयारी करून घेते ना
की सायली अर्जुनसुद्धा ओळखू शकणार नाही. तर दुसरीकडे आश्रमामध्ये सायलीने गौरीला ग्लासमध्ये दूध दिलेलं असतं आणि कुसुमताई बाकीच्या मुलांना सांगत असते, अरे मुलांनो, पटकन आवरा, हा प्यायचा आहे तुम्हाला, अजून आंघोळसुद्धा झाली नाही. त्याच वेळेला तिथे अर्जुन आलेला असतो आणि सगळ्या मुलांसाठी बलून्स, काही गिफ्ट आणलेले असतात आणि खाण्याचं सामानसुद्धा. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही इथे का आलात, मी घरी येणारच होती. कुसुम सांगते, मग ते येणारच, त्यांच्या बायकोला उन्हातनं घेऊन जायचं नसतं, त्यांना सावलीतनं न्यायचं असतं ना, मग ते येणारच. अर्जुन सांगतो, कुसुमताई असं काही नाही, आज मी माझ्या बायकोसाठी नाही तर मुलांसाठी इथे आलो आहे. तेव्हा कुसुमही म्हणते, हो खरंच? ते अर्जुन सांगतो, हो खरंच. आणि मुलांना सांगतो, मुलांनो हे बघा मी तुमच्यासाठी काय आणले. तर सगळे मुलं ते बॉक्समधलं सामान काढून घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघ. अर्जुन सायली दोघं पण खूप खुश असतात आणि गौरीचं लक्ष आईस्क्रीमच्या कोणकडे जातं आणि ते सायलीच्या लक्षात येतं, तुला आईस्क्रीम खायची? तेव्हा गौरी हो म्हणते. तर सायली सोनलला आवाज देते, सोनल ती आईस्क्रीम दे बरं इकडे. तर सायली आईस्क्रीम घेऊन ती गौरीला खायला देते आणि गौरी पण खूप आवडीने आईस्क्रीम खात असते. सायली विचारते, काय हो तुम्ही एवढे सकाळी सकाळी का आलात? अर्जुन म्हणतो, काय करणार, बायको नव्हती तर मला रात्रभर झोपच नाही लागली, सकाळी लवकर जाग आली, मग मी पटकन तुला घ्यायला आलो. सायली पण म्हणते, हो लवकर निघायला हवं, कारण आईंवर जास्त लोड नको यायला, पण घरची आवराआवर पण करायची ना. तेव्हा गौरी सायलीला विचारत असते, सायली ताई आता तू घरी जाणार? तर सायली म्हणते, हो बाळा, थोड्या वेळासाठी मी घरी जाणार आणि परत येणार, पण तोपर्यंत तू रडायचं नाही हां. इथे सगळे ताई दादा आहेत ना, त्यांच्याबरोबर छान खेळायचं आणि कोणाला त्रास द्यायचा नाही हां. थोड्या वेळाने परत येते. तर श्वेताई म्हणते, सायली ताई तुम्ही घरी जाऊन या, मी गौरीकडे लक्ष देते. सायलीचा काही पाय निघत नाही. मधुभाऊही म्हणतात, सायली तू जाऊन ये घरून आणि थोडा आराम पण कर. तेव्हा सायली सांगते, ठीक आहे मधुभाऊ, मी येते. कुसुमला पण सांगून जाते, कुसुम ताई येते ग. पण सायली दोघंही निघतात तिथून. जेव्हा सायली अर्जुन घरी पोहोचतात, अर्जुन विचारतो, कसं वाटलं सरप्राईज बायको? सायली म्हणते, खूप छान वाटलं, मला तर वाटलंच नव्हतं की एवढं सकाळी तुम्ही याल. आणि मुलं पण किती खुश होती. त्याच वेळेला श्वेताचा फोन येतो. तिचं बोलणं ऐकल्यानंतर सायलीला तर धक्काच बसतो. दोघं पण आश्रमाकडे निघतात. तर आश्रमामध्ये प्रियाने पाठवलेले 2 माणसं अगदी तयारी करून आलेले असतात. तेव्हा तो शिंदे विचारतो, पाटील ही मुलगी तुम्हाला कुठे सापडली? मधुभाऊ सांगतात, ही मला नाही तर ह्या काकांना मंदिरामध्ये सापडली. काकाही म्हणतात, हो त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी सोनलची माझी ओळख करून दिली आणि यांच्या आश्रमामध्ये तुला आश्रय मिळेल म्हणून माझ्याबरोबर पाठवलं आणि मी आश्रमामध्ये घेऊन आलो. तर शिंदेबरोबर आलेला दुसरा माणूस सोनलला विचारत असतो, मला ओळखलं का बाळा? पण कशी ओळखणार, जेव्हा तू हरवली तेव्हा खूप लहान होती. येता येते आणि मधुभाऊंना सांगते, मधुभाऊ सायली ताईला फोन करून सांगितलं आहे, आता ते दोघं पण येतच असतील. तेव्हा मधुभाऊ सांगतात, माझी मुलगी आणि जावई दोघं येत आहे, ते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगतील. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, अहो पाटील, पण काही प्रश्नांची उत्तरं तर त्या मुलीलाच द्यावी लागणार ना. तेव्हा शिंदे सोनलला एक फोटो दाखवून विचारतात, तू यांना ओळखतेस? तेव्हा सोनल म्हणते, हो, ज्या मंदिरामध्ये राहत होती तिथले पुजारी आहेत हे, आणि माझं सोनल नाव पण या पुजाऱ्यांनीच ठेवलं आहे, मला तर माझं खरं नाव पण माहीत नाही. तेव्हा शिंदेबरोबर आलेला माणूस म्हणतो, अगं बाळा, तुझं नाव तुला आठवत नसेल, पण तुझं खरं नाव प्राची आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही, तिचं नाव सोनल आहे, ते आमची सोनल आहे, प्राची नाही. तेव्हाच तिथे अर्जुन सायली दोघं पण आलेले असतात. तर सायलीला तो माणूस सांगतो, नमस्कार, मी प्राचीचा सख्खा काका. सायली विचारते, कोण प्राची? तेव्हा सोनल सांगत असते, सायली ताई हे माझं नाव प्राची म्हणून सांगताय, पण मला खूप भीती वाटते. सायली म्हणते, आम्ही आलोत ना सोनल, अजिबात घाबरू नको. तर अर्जुन विचारतो, म्हणजे तुम्ही सोनलचे काका आहात? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो, बऱ्याच वर्षापूर्वी आमची प्राची हरवली होती, पोलीस स्टेशनमध्ये तशी कंप्लेंटसुद्धा नोंदवली होती. त्यानंतर काल इन्स्पेक्टर साहेबांचा मला कॉल आला आणि आमची प्राची सापडली म्हणून सांगितलं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सोनलचे काका आहात? तेव्हा सुरेश म्हणतो, हो, अहो माझा भाऊ रमेश तो आजारी असतो, जशी आमची प्राची हरवली तेव्हापासून तो आतरुणाला खेळला आहे आणि आम्ही जर आता प्राचीला घेऊन गेलो तर त्याचं दुखणं कुठल्या कुठे पळून जाईल. तेव्हा अर्जुन सांगतो, पण मी फक्त बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही, मला पुरावे दाखवावे लागतील. तर सुरेशला सगळं काही आठवतं, प्रियाने जशी त्यांची तयारी करून घेतलेली ते. पहिली विचारते, तुमचं नाव काय म्हणालात? तेव्हा सुरेश म्हणतो, मी सुरेश कदम, माझा भाऊ रमेश कदम आणि माझी वहिनी सुनीता कदम.
म्हणजे प्राचीचे आई बाबा. अर्जुन विचारतो तुमचं गाव कोणतं? तेव्हा ते सांगतात वडगाव. अर्जुन परत विचारतो सोनम हरवली कशी? आमच्या गावामध्ये देवीची खूप मोठी जत्रा भरते. 2008 साली आम्ही सगळे जत्रेमध्ये गेलो होतो आणि त्या जत्रेमध्ये मोठा स्फोट झाला आणि जत्रेमध्ये खूप मोठी आग लागली होती. तर अर्जुन फोन काढतो आणि सर्च करून बघतो 2008मध्ये खरंच असं काही घडलं का? तेव्हा ती बातमी तर खरी असते असं सायलीला तो सांगतो. पण हो हे खरं आहे. यामध्ये कित्येक माणसं मेली, कित्येक माणसं आजारी पडली आणि बरेच माणसं हरवलीसुद्धा. तेव्हा सायली विचारते एवढा मोठा स्फोट झाला तेव्हा एवढ्या लहान मुलीचा हात तुम्ही कसा सोडला? अर्जुन विचारतो हिचा लहानपणाचा फोटो आहे का तुमच्याकडे? सायली विचारते जेव्हा ती हरवली तिच्या अंगावर कोणत्या कलरचा ड्रेस होता? तिच्या अंगावर काही जन्मखून आहे का? तेव्हा सुरेश म्हणतात प्राचीच्या आईने तिचा हात घट्ट पकडला होता. सिलेंडरचा जसा स्फोट झाला तसा एका मागे एक सिलेंडरचा स्फोट होत गेला आणि सगळीकडे धावपळ झाली आणि त्या धावपळीमध्ये तिच्या आईचं बोट कधी सुटला त्यांना कळालंच नाही. त्यांच्याकडे जो फोटो असतो तो पण दाखवतात आणि जन्मखुणेचं म्हणाल तर प्राची 2 वर्षाची असताना आम्ही फटाके फोडत होतो आणि त्यातला एक फटाका प्राचीच्या मानेवर येऊन पडला आणि त्यामुळे तिच्या मानेला भाजलं होतं खूप. तर अर्जुन सोनलला विचारतो अशी काही भाजल्याची खूण आहे का तुझ्या मानेवर? तेव्हा सोनल पण हो म्हणते आणि सायली पण सांगते मी पण बघितली आहे तिच्या मानेवर तशी खूण. सोनल इकडे ये बाळा. अर्जुनला पण दाखवते आणि त्याच वेळेला तिसरी कोणती तरी व्यक्ती या सगळ्यांचे फोटो काढत असते आणि ती व्यक्ती कोण आहे आता पुढील काही भागात आपल्याला बघायला मिळेलच. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर सुरेश अर्जुन सायलीला म्हणत असतात आम्ही सगळे पुरावे दाखवले, सगळ्या गोष्टीची शहानिशा झाली, मग तरी पण आमच्या प्राचीला तुम्ही आमच्यासोबत पाठवत का नाही? सायली म्हणते पण मला मधुभाऊंशी बोलावं लागेल. अर्जुन सांगतो चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांनी सगळे पुरावे पडताळले आणि ते सगळे खरे आहेत. सायली म्हणते का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतं की आपण थोडी घाई करतोय. तर दुसरीकडे नागराज काका म्हणतात या श्वेताचा अजून फोन का नाही आला? सगळे वाट बघत असतात. तेव्हा राकेश म्हणतो ती 2 माणसं आपण पाठवली आहे ती पकडली गेली तर नसेल ना? तर प्रिया राकेशच्या अंगावर धावून जाते. उगाच तोंडाला येईल ते बोलायचे नाही आहे आणि हा प्लॅन सक्सेस होणार आहे कारण मी खूप मेहनत घेतली यासाठी. तेव्हा आता पुढील भागात पण बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो, कारण सध्या जो प्रोमो येतोय अगदी जबरदस्त आहे. सायलीच्या डोहे जेवणाच्या दिवशीच तिला पोलीस अटक करून नेणार आहे. आणि आता इथे खूप मोठा ट्विस्ट आला आहे प्रेक्षकांनो, कारण आता इथून पुढे बघायला पण मजा येणार आहे आणि सिरियलला जरा वेगळंच वळण आलेलं आहे. तेव्हा पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाटा बाय अँड टेक केअर.